सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। इतने हातात हे टाका तुमच्या गाडीमध्ये। आराम से ले, नीचे नीचे करके ले। एक जन आगे पकड़ लो ना, नहीं जम रहा उसको तो थोड़ा और नीचे करो। हाँ देख रहे चलेगा। थांब चल। नमस्कार भावनो, मी यशानंद भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या साईवारीचा आज सहावा दिवसाला। तर आज पण आपल्याकडेच पालखी आहे, तर माझ्या कालू आहे आणि पोरं बाकीचे आहे आणि मागचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला। तर भाई आजचा व्ह्यू आणि पालखी पांड्याने घेतल्या आणि मागे आता आम्ही चाललोय आता फक्त नाश्त्याच्या पॉईंटपासून हनुमान आपल्या रुपया भावाने घेतलाय निशाणी आणि ते काय ते पण निशाणी रुपयाने घेतलाय आणि अजून शिवाशेट कालची व्हिडिओ भारी होती पावडर ती दिसलीच असेल, बघितली असेल एवढं। यश बाबा आलेला आहे, भाईला भेटली, सबस्क्राईब करा भेटली। पांडू आता आपण मी पण जातो पालखी घेतो। पांडू काय बोलतो? पांडूला काल विचार कसं वाटलं? पांडू काली चार गाडी मारली ना 5 नंबर। चला आता आपण भेटू पुढे। बोल भाई, आता आपल्याला ब्लॉगची इंट्रो देणार आहे। काय बोलतो भाई? पालखी आता इथे नाही घेतले, आम्ही आलो। नवीन ब्लॉगर आहे हो, काल बघितला तुम्ही कसं बोलत होता? काय बोलतो आता? काल सकाळी 16 किलोमीटर आहे, रात्री सुंदरघाट। आज आम्हाला माझ्या मते तर रात्री चायनीज आणि मंचुरियन सूप भेटणार आहे, खायला तर लय मजा येणार आहे, फक्त गर्दी भरपूर असणार आहे। आज एवढी हालत तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला, नाश्ता करायला, सगळे एक नंबर पवित्र, म्हणजे अशी पालखी आहे ती कधी बघितलीच नसेल, सगळं काय भेटते। 10 दिवस आमच्या कशीला आम्हाला समजत नाही, म्हणजे ते मला समजत नाही की 5 दिवस कसे गेले। टेन्शन नाही, मजा येते पालखी।
काय बोलणार? लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज काय करा, नीट बोल ना असं जरा. फॉलो करा. फक्त 2 शब्द बोल काहीतरी मस्त एकदम भारी. लेट बोल एकदम. शायरी होऊन जाऊ दे. काय तुला कसं वाटतंय आणि कसं नाही असं? मला बरं वाटतं. काय बरं शायरी होऊन जाऊ दे. बघू शकता तुम्ही आमचा नवीन ब्लॉगर. काय बोलतो ब्लॉग? काय क्या बाबू सचिन बाबू काय बोलतो? बरं वाटतं. यश आहे ना ब्लॉग मध्ये. हे तुम्ही बघितलं असेल साईराम आले. आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग नंबर 2 मध्ये तेव्हा एकच मोजा घातले, एक मोजा नाही घातले. कधी ताप येते या डोकं वगैरे दुखते म्हणून एवढंच बोलू शकतो. चला भाई आपल्या अंगठी आज पालखी. आपल्याला डायरेक्ट नाश्त्याच्या टेकला जायचंय. पालखी नॉन स्टॉप चालत फक्त. हा भाई आपला पांड्याचा काहीतरी बोलणार आहे. काय बोलतो? साईराम भाई, साईराम कसं वाटतं तुझं पहिलं वर्ष? तुला मजा येते भाई. मजा येते ना? हा जेवण तुला टायमावर भेटतंय ना? हा. तुला कसं वाटतं? मध्ये घुसणं चांगलं आहे का लाईनीत उभं राहून खाणं चांगलं आहे? मी मध्ये घुसत नाही, म्हणजे कधी कधी घुसतो. सगळे चालू येतात भाई, लाईनीत उभं राहायचं, सगळ्यांना जेवण भेटणार. तू बोल भाई. आज फक्त प्राईज भेटणार आहे, मला लवकर जावं लागेल. हा. अरे भाई कालचा म्हणजे आम्ही बसलो ना ठेकला का भाईने एक असा डायलॉग चिपकवलेला. त्यांनी मोबाईल घेतला, 15,000 डाऊन पेमेंट आणि 40,000 लोन असा घेतला आहे ना भाईने. एक बार बोल ना 40,000 वाला. Five minutes later. काका काका बस का बघत नाही का ब्लॉग? साईराम मालिश करतात आहे. काय तर ठेकवर पोचलोय आम्ही. नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही. फक्त नाश्ता करून लगेच आमचे साई सेवक आराम पाणी पितात का? चला नाश्त्यासाठी थांबलोय. नाश्त्याची गर्दी अशी आहे जशी काय ट्रेन मध्ये आम्ही चाललोय. सकाळी 9 वाजता आम्हाला कसे जातात तसं चाललंय. क्या भाई तू नाही आ रहा है क्या? बाबू चल नाही खात आहे. लाईन बघा ना. घेऊ आणि भेटू आपण लगेच. आणि नाट्याची जलेबी पण कडक आहे काय? साईराम 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 पाठवले पाठवले. आज फोडणीचा भात. दाखवलंच नाही. हा काय म्हणतो?
नाही दिकरा नाही. साईराम हा. साईराम. आता फोडणीचा भात आहे, नाश्ता वेळ, नाश्ता करून आपण लगेच निघूया. चला साई बाबा की जय. सहा येतच नाही ना. आम्ही निघालोय आता पालखी बिलकी घेऊन. आम्ही म्हणजे 4-5 किलोमीटर चाललो असेल. कारण पालखी बरोबर आता बोलायला भेटत नाही, गाणी बिनी लावलं त्यामुळे आपण डायरेक्ट आता ट्रेकवरच भेटू. आता शूट नाही करणार, डायरेक्ट आपण ट्रेकवरच भेटू. कारण का भाई पाय पण दुखायला लागले, झोप पण येते. काल झोप पण नव्हती. 6 किलोमीटर मागे आहे. वाट लागली. चला पायाचा वडापाव झालाय. चला आता. आपला जेवणाचा ठेक सगळे बसले तिथे. काका जेवत नाही. भाई आता जेवायला बसलोय. वाजले किती वाजले? आता 2 वाजलेत. आता इथून निघून डायरेक्ट आपल्याला 20-18 किलोमीटर चालायचं आहे फक्त. मग पटापट जेवून आता आपण लगेच निघूया. चला काय बोलतो? हां आज दाल भात आहे. काय हा कोबीची भाजी आणि नल्ली आहे आणि जलेबी लोणचा. चला भेटू. आता निघालोय आम्ही. आता इथून हे करून निघालोय आणि मागे सगळे साईराम भावानो. आता इथून जायचंय आपल्याला. किती झाले? 16 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला. सिन्नर घाट चढायचं. सिन्नर घाट स्टॉप आहे. काय स्टॉप आहे स्टॉप. सिन्नर घाट चढायचं आहे आता. साईराम बाबा साईराम. साईराम काय बोलतो आज कितवा दिवस आहे? आज 5वा नाही, नाही 6वा. पहिल्या नाही सिस्टम केले आपण. अध्यक्ष ओई कंपनीचे अध्यक्ष आमचे. ओय केस नाही का आपल्या टेन्शन आता जातोय. आपण मध्ये मध्ये भेटू, ए जय मस्ती बिस्ती करू. आता पालखीचं नाही आमच्या बरोबर. आता हल्लोलो जायचं. अरे हल्लोलो दबोचकर. आहे पण आपल्याला 5 किलोमीटर चालायचे. हा 5 किलोमीटर दिसला की थांबायचं. लगेच दबोचकर. चला जय शेठ. नेहमीप्रमाणे आज पण आम्ही पेट्रोल पंपवर बसलोय. सगळ्यांची हालत खराब. सगळ्यांची आज हालत खराब. सगळे इकडे बसलेत आज. जय पण आहे आज. ते व्हिडिओ काढते. आणि आज कोणता घाट चढायचा रे? सिन्नर घाट चढून उतरून आमचा ठेक आहे. म्हणजे आज फुल वाट. असं आज सीन आहे. आता पेट्रोल मारून आम्ही निघू. बाकीचे गेले वॉशरूमला गेले, त्यामुळे आम्ही थांबलोय. नेहमीप्रमाणे जेवल्याच्या नंतर हाच प्रॉब्लेम असतो आपल्या सगळ्या मित्रांचा. भेटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे पहिला पेट्रोल पंप बघतात. आता निघू इथून फटाफट. रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही सांगू किती वाजता पोहोचलो काय नाही. आज आम्हाला खायला भेटणार. आज आम्हाला चायनीजचा पक्का भेटणार आहे. एवढं आहे. आणि मी असं ऐकलं की साई लीला पण आहे. असं ऐकलंय, अजून काय फिक्स नाही. तो असेल तर नक्की आपण शूट करू. स्पेशल ब्लॉग त्याचा. चला आता भेटू आपण आणि घाट पण दाखवतो. चला
भावानं 6 वाजले आम्ही फक्त पेट्रोल पंपवर बसलेलो आणि त्यानंतर आता आम्ही हॉटेलमध्ये बसतो. इथे हॉटेल आहे आणि आपल्याला लगेच आता सिन्नर घाट पण चढायचं आहे. बघा घाट पण बघा. तर इथं आम्ही आता थोडा नाश्ता बिष्टा करू, थोडा बसू, परत आपण चालू. आणि सगळे पोरं बसले तर आम्ही फक्त मागे आता फटाफट जाऊ खाऊ काहीतरी आणि मग सिन्नर घाट चढून मी दाखवेन कसं घाट आहे. मला पण पहिला वर्ष आहे तर मला पण एवढं माहीत नाही, बाकी सगळ्यांना माहिती आहे. तर आता बघू आपण खाऊन लगेच चढू. बनवली बरं भाव रील टाकतोय कधीशी भाईची जातच नाही. तर आमचं झालं इथे खाऊन घेऊन सगळं. आता आम्ही घाट चढणार आहे, सिन्नर घाट. हा सिन्नर घाट चढणार आहे. आपण सिन्नर घाट करू आता. सिन्नर घाट चालू फटाफट. आणि अंधार झालेला आहे आणि अंधार झालाय, वाजलेत पावणे 6. म्हणजे अर्धा तास आम्हाला फिक्स आहे घाट खपेपर्यंत ना. 1 तास. हा मग 1 तास. मी कमी बोललो जरा पण 1 तास जातोय स्पॉटवर आणि झोपतोय असं झालं. थकलोय जरा. आणि कालोख बघू शकता तुम्ही. आम्ही चाललोय कसं अंधार आणि थंडी पण भाई डेंजर आहे. पहिला आणि थंडी पण आहे. नकली बोल ना. तोंड पुसत. हा साईराम. चला आता फटाफट आपण घाटबीट चढू. घाटवर भेटू आपण कसं आहे ते. कारण का माझी 5व्या दिवसाचा ब्लॉगची एडिटिंग पण बाकी आहे आणि आजची एडिटिंग पण बाकी आहे आणि आपले ब्लॉग लेट येतात आहे थोडा. तर भावानं समजून घ्या कारण का एडिट करायला टाईम भेटत नाही आपल्याला. जाऊन लगेच स्पॉटवर मी झोपतो आणि चार्जिंग पण नसते. चार्जिंग लावपर्यंत मग एडिटिंग होत नाही. मी रस्त्यालाच एडिटिंग करतोय. तर आपण आता घाटवरच भेटतो आहे. आता चढायला आम्ही स्टार्ट होऊ. आता बघू आपण कसं सीन आहे आपली. चलो तर भावानं आम्ही घाट चढायला म्हणजे स्टार्ट केलं आणि तुम्ही विचार करतील हे का बांधलं आहे. भाई थंडी डेंजर आहे त्यामुळे. तुला भोक्या कसं वाटतं तुला? तुझा पण पहिला वर्ष, माझा पण पहिला वर्ष. कसं वाटतं तुला? थंडी असतात. हां आणि भाई कालोख सगळा जंगलच वाटते. हे बघा पुढे कालो आणि दत्ताराम आहे. सार्थक हाँ कुणाल मेघ. भाई तेरा नाम क्या रे? रामलाल. दिस इज रामलाल. आणि मागे भाई आपली पब्लिक आहे. अच्छा आता घाटबीट चढायला झालं. आपण आता कालूकडे जाऊ. कालू बघू काय बोलतो. कालू रुक रे. कुणाल बोल रहा है उसको. कालू काय वाटतं तुला? हा चांगलं वाटतं. पहिला वर्ष चांगला आहे. आता सांगू काय कसं वाटतं म्हणजे तुला हा घाट चढायला काय कसं वाटतं? भाई आता मी शूट बीट घेणार नाही, डायरेक्ट आपण ठेकला भेटू कारण का घाट खपवायचा आहे भाई. घाट संपून मग आमचा ठेक आहे असं सीन आहे. आपण फटाफट जाऊ. टाईमपास नका करू. टाईमपास नाही करत. फटाफट जाऊन ठेकच भेटायला. आणि भावा समजून घ्या आपले ब्लॉग लेट येतात त्यामुळे. चला आपण डायरेक्ट सगळे आहेत इथे. आता फ्रेश बी घेऊन आपण लगेच ब्लॉग बी एंड करून टाकू. आता भाई लय थकलोय. जेवायचं पण आहे आपल्याला आणि मागे आरती पण चालू आहे त्यामुळे आवाज पण आपल्याला कमी येत आहे. आता जातो फटाफट फ्रेश येतो. चाय पिऊन ब्लॉग एंड करतो. साईराम. भावानो फ्रेश बीच झालं आपण. बाकीचे पोरं पण सगळे फ्रेश बीच झालेत आणि आता भजनाला झाले सगळे. तर मी ब्लॉग इथे एंड करतो. लास्टला मी भजनाची थोडी क्लिप टाकेन. नॉर्मली असतील ते बाकी इथे ब्लॉग एंड करतो. तर आपला आज 6वा दिवस पण असं म्हणजे 6वा दिवस पण आपला खपला आहे. तर आपला ब्लॉग आवडला नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटत राहू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या आपला 7वा दिवस तेव्हा भेटू आपण. चला ओम साईराम.